साखरपुड्यासाठी निघालेल्या ट्रकचा पालघरजवळ अपघातात 12 जणांचा मृत्यू। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या जागेच्या बदल्यात पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता। ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या भेटीला नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। मतदारसंघातील कामांसाठी भेट घेतल्याची माहिती। राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष, वाद मिटवण्यासाठी शरद पवारांना साकडं, पार्थ पवार वरिष्ठ नेत्यांना विचारत नसल्याची चर्चा। पक्षात कोणतीही चलबिचल नाराजी नाही, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचं स्पष्टीकरण। शिवराज मोठेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी। नीट पेपरफुटी प्रकरणी मोठेगावकरला कोठडी। मोठेगावकर आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी प्राध्यापिका मनीषा मांढरे निलंबित। सीबीआयच्या पत्रानंतर मॉडर्न कॉलेजकडून निलंबनाची कारवाई। भोंदू खरात नामकरण आवारीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। खरातचा ईडी ताबा घेण्याची शक्यता। नांदेडमध्ये छावा विद्यार्थी आघाडीचं आंदोलन। मोठेगावकर कुलकर्णीच्या फोटोला फासली शाई। नीट पेपरफुटी प्रकरणातील आणखी एक अपडेट। जय महाराष्ट्रच्या हाती, महाराष्ट्रातील आणखी एक मोठं कोचिंग सेंटर सीबीआयच्या रडारवर। भोंदू खरात आणि नामकरण आवारेला सिन्नर न्यायालयात हजर केलं। पोलीस कोठडी संपल्यानं दोघांनाही सोबत न्यायालयात केलं हजर। भोंदू खरातचा परदेशात पलायनाचा होता प्लॅन। खरात प्रकरणी अजून एक धक्कादायक खुलासा। राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष, निवडणूक आयोगाला दिलेल्या 2 वेगवेगळ्या पत्रांमुळे वाद। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत होणार पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक। विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुका जाहीर। एकूण 17 जागांसाठी 18 जून रोजी होणार मतदान। 17 जागा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातल्या। विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंची केवळ 31.58% उपस्थिती। सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर। महामार्गावर अंबादास दानवेंच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन। शासकीय बैठकांसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय। मुंबई बाहेरील मंत्र्यांना बैठकांसाठी यायची गरज नाही, सूत्रांची माहिती। सध्या 31 मे पर्यंत एसटीच्या तिकीट दरात कोणतीही दरवाढ नाही। केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष। बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। नागपुरात संघ मुख्यालयाजवळ गोळीबार। 3 बाईक स्वारांकडून 2 वेळा फायरिंग। महागाईची झळ, भाज्यांचे भाव दुप्पट। घर खर्चासह गृहिणींचं बजेट कोलमडलं। हिंगोलीमध्ये डिझेल तुटवड्यानं शेतकरी हैराण। खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेल टंचाई तीव्र। पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा। देशभरातील औषध विक्रेत्यांचा 20 मे रोजी लाक्षणिक बंद। पुण्यातील 15,000 औषध विक्रेते बंदमध्ये सहभागी होणार। आणि पश्चिम बंगाल बॉम्बफेक प्रकरण, दोघांना मुंबईतून अटक। मुर्शिदाबाद जिल्ह्यात निवडणुकांनंतर झाली होती बॉम्बफेक।